भाजप ईद निमित्त गरीब मुस्लिमांना एक मोठी भेट देणारे देशभरातील जवळपास 32 लाख मुस्लिम कुटुंबांना भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं सौगात ए मोदी या किट्सचं वाटप करण्यात येणार आहे। हा उपक्रम भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं करण्यात येतोय। या सौगात ए मोदी किट्समध्ये अत्यावश्यक गोष्टींचा समावेश आहे। प्रकाश आंबेडकरांनी मोदी किटवर प्रतिक्रिया दिली। मोदी मुस्लिम बांधवांना जोपर्यंत तिकीट देत नाहीत तोपर्यंत ते भाजपकडे वळणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं। राज्यात तंबाखूजन्य हुक्का पार्लरवर बंदी आहे, तरीही हर्बल हुक्का पार्लरच्या नावाखाली अवैधपणे हुक्का पार्लर व्यवसाय सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत। यावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करून तिसऱ्यांदा गुन्हा केल्यास अजामीनपात्र गुन्हा समजण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे। मुंबईतील कुलाबामध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीचं आयोजन केलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापूरकडे विशेष लक्ष द्यावं अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे। तर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी अजित पवारांना या मागणीबाबत निवेदन दिलं। भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीनं आज मुंबईत सौगात ए मोदी उपक्रमाला सुरुवात करण्यात आली। पवित्र रमजान महिन्यात 32 लाख मुस्लिम बांधवांना देशभरात शिरखुर्मासाठी लागणारं साहित्य वाटप करण्यात आलं। तर मुंबईत सुमारे 25,000 मुस्लिम बांधवांना हे किट वाटप करण्यात येत आहे। तर साकी नाक्यावरील अंजुम ए इस्लाम शाळेपासून ही सुरुवात झाली। लोकसभा खासदार सुरेश म्हात्रे यांनी भिवंडीतील आरोग्य सुविधेच्या प्रश्नाकडे सभागृहाचं लक्ष वेधलं। साधारण 18 लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या शहरासाठी 100 बेड असलेल्या रुग्णालयाला मान्यता दिली। मात्र हे रुग्णालय अपुरं असल्याची माहिती सुरेश म्हात्रे यांनी सभागृहात दिली। मुंबईतल्या साकी नाक्यामध्ये युवा सेनेच्या वतीनं कुणाल कामराच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला। यावेळी घाटकोपर अंधेरी लिंक रोडवर कुणाल कामराचे फोटो जाळून युवा सैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। शहापूरमध्ये बौद्ध अनुयायींनी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला। महाबोधी महावीरचं नियंत्रण भारतीय बौद्ध भिक्षूंच्या ताब्यात देण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। तर यावेळी हजारो अनुयायी सहभागी झाले। माननीय राज्यपाल महोदय, कोट्यवधी रुपयांची माया जमवल्याचा आरोप असलेले उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घराची पाहणी करण्यात आली। 3 न्यायाधीशांच्या समितीने ही पाहणी केली। काही दिवसांपूर्वी घरात जळालेल्या नोटांचा ढीग आढळल्यानं न्यायाधीश वर्मा चर्चेत आहेत। नवी मुंबई पोलिसांनी हरवलेल्या 11 वर्षीय मुलाचा मोठ्या शिताफीनं शोध लावला। पोलिसांनी सलग 14 दिवस अथक प्रयत्न करत जवळपास 200 सीसीटीव्ही तपासलेत आणि बेपत्ता मुलगा निरूळमध्येच सापडलाय। पोलिसांनी त्याला पालकांच्या स्वाधीन केला। धारावी स्फोटाप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली। आतापर्यंत 9 जणांवर गुन्हा दाखल केला। ट्रकमध्ये गॅस सिलेंडर असतानाही रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहनं उभी केली होती। सिलेंडरच्या स्फोटात 10 गाड्यांचं नुकसान झालं। या प्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली। मुंबई महापालिका प्रशासनानं मालमत्ता कराच्या वसुलीसाठी कंबर कसली आहे। महापालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागाला आतापर्यंत 5,500 कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा झाला। पालिकेला उद्दिष्टांच्या 91% कर वसुली करण्यात यश आले। तर 100% कर वसुलीसाठी कर निर्धारण आणि संकलन विभाग प्रयत्न करत आहे। बँकॉकहून मुंबईत येणाऱ्या तरुणाला गांजाची तस्करी केल्याप्रकरणी विमानतळावरच्या सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे। यामध्ये 400 ग्रॅम गांजा आढळला असून या गांजाची किंमत 40 लाखांची आहे। मुंबई सेंट्रल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं कागदपत्रांअभावी आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाई केली आणि 15,000 वाहन चालकांकडून आरटीओनं 12,90,000चा दंड वसूल केला। नवी मुंबई महानगरपालिकेच्या भरारी पथकानं 300 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्या। रिक्षा चालक हे प्लास्टिक घेऊन खारघरला जात होता। भरारी पथकानं 300 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करत 5,000 दंड ठोठावला। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये 1 एप्रिल ते 10 मे हापूसची आवक होणार आहे। यंदा वातावरणातील बदलांमुळे उत्पादनावर परिणाम झालाय, त्यामुळे यावर्षी ग्राहकांना कमी प्रमाणात आंबा उपलब्ध होणार असून आंब्याच्या दरात वाढ होणार आहे। बदलापूर पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर भंगार माफियांनी कब्जा केलाय। कचऱ्यातून निघणाऱ्या भंगाराचा जागीच सौदा केला जातोय। तर पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हा सर्व प्रकार सुरू असल्याचं समोर आलं। राज्यात विजेची रेकॉर्ड ब्रेक मागणी वाढली। उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी मुंबईकरांसह राज्यभरातील ग्राहकांकडून एसी, पंखे, कूलरचा वापर केला जातोय। त्यामुळे मंगळवारी राज्यात आतापर्यंतची सर्वाधिक 30,561 मेगावॉट एवढी विजेची मागणी नोंदवली गेली।
काही महिन्यांपूर्वी आरेमधील दुग्ध वसाहत आणि आसपासच्या परिसरातील रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात आलं. मात्र काँक्रिटीकरण केलेल्या काही रस्त्यांवर भेगा पडल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे रस्त्यांचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येतोय. अवघ्या काही महिन्यातच येथील रस्त्यांची पुन्हा दयनीय अवस्था झालेली आहे. कल्याणच्या ग्रामीण भागात बांधणं पाड्याजवळ जंगलाला भीषण आग लागलेली आहे. त्यामुळे वनसंपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. याकडे प्रशासनाचंही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झालाय. मुंबई महापालिका म्हाडाच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या इमारतींना पाणी पुरवठा करते. मात्र म्हाडानं पालिकेचं 52 कोटी रुपयांचं पाणी बिल थकवलं. या बिलाचा तात्काळ भरणा करावा, अन्यथा पाणी जोडणी तोडली जाईल असा इशारा पालिकेनं म्हाडाला दिला. मुंबई महापालिकेकडून पावसाळ्याआधी डासांची पैदास रोखण्यावर भर देण्यात येतो. मलेरियासारखे फैलावणारे आजार रोखण्यासाठी चाळी झोपडपट्टी परिसरांमध्ये डासांची पैदास होणारी ठिकाणं नष्ट केली जात आहेत. मुंबईत वाहतूक पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 65 लाख वाहन चालकांविरोधात कारवाई केली. मात्र या कारवाईत केवळ 157 कोटी रुपयांची वसुली झाली आहे, तर 369 कोटी अद्याप थकलेले आहेत. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमात ठाणे महापालिकेनं राज्यात 4था क्रमांक पटकावला. क्षयरोग निर्मूलनासाठी करण्यात आलेले उपचार, औषधोपचारांसाठी पाठपुरावा, जनजागृती अशा अनेक मुद्द्यांच्या आधारावर ठाणे महापालिकेनं 4था क्रमांक मिळवला. ठाणे बोरिवली बोगद्यासाठी सर्वात मोठं टनेल बोरिंग मशीन मुंबईत जून महिन्यात दाखल होणार आहे. आणि ही मशीन 2,500 टन वजनाची असून 150 ट्रकद्वारे ते मुंबईत आणलं जाणार आहे. आणि यंत्रांमध्ये 13 मीटर व्यासाचा बोगदा पाडण्याची क्षमता आहे. लोकलनं प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी. मध्य रेल्वेनं आता लकी यात्री योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत प्रवाशांना रोज 10,000 रुपये आणि आठवड्याला 50,000 रुपये जिंकण्याची संधी. रेल्वे प्रवक्ते स्वप्नील मिळे यांनी ही माहिती दिली आहे. पुढील आठवड्यापासून पुढचे 8 आठवडे ही योजना चालवली जाणार आहे. पश्चिम रेल्वेनं शून्य भंगार मोहीम हाती घेतली. रेल्वेच्या हद्दीतील भंगार गोळा करून त्यांची विक्री केली जाते. पश्चिम रेल्वेला 2024-25 या वर्षात भंगार विक्रीतून तब्बल 507.78 कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला. रेल्वे रुळाचे भाग, खांब, धातूचे विविध साहित्य या सगळ्यांचा समावेश आहे. देशभरात वंदे भारत एक्सप्रेसचं जाळं विणलं जाते. अनेक प्रवासी वंदे भारत एक्सप्रेसला पसंती देऊ लागलेत. प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता देशातील 3री वंदे भारत एक्सप्रेसचा एक थांबा वाढवण्यात आलाय. त्यामुळे गुजरातमधील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. गुजरातमधील आनंद स्थानकावर अतिरिक्त थांबा दिल्याने मुंबई सेंट्रल आणि अहमदाबाद स्थानकावरील गाडी क्रमांक 20902 गांधीनगर मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेसच्या वेळेत बदल करण्यात आलाय. उन्हाळी सुट्टीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं मोठा निर्णय घेतला. मुंबई ते चेन्नई आणि कन्याकुमारी दरम्यान 2 उन्हाळी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. आणि या विशेष रेल्वे गाड्या 9 एप्रिलपासून धावणार असून एकूण 32 फेऱ्या होणार आहेत. मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. कल्याण आणि बदलापूर दरम्यान ओव्हरब्रिजच्या गर्डरच्या डिलॉन्चिंगसाठी हा ब्लॉक असेल. नव्या पाईपलाईन पुलाच्या बांधकामासाठी हा ब्लॉक असणार आहे. आणि शनिवारी मध्यरात्री 1:30 वाजल्यापासून रविवारी पहाटे 4:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार. मुंबईतील माटुंगा स्थानकाचा पादचारी पूल खुला करण्यात आला. हा पूल जुना आणि जीर्ण झाल्यानं रेल्वे प्रशासनाकडून या ठिकाणी नवा पूल उभारण्यात आला. तर हा पूल पुन्हा सुरू झाल्यानं प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. सिडकोला रॉयल्टीचे 21 कोटी रुपये परत मिळणार आहेत. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचं काम केलं जात आहे. या कामासाठी केलेलं गौण खनिज उत्खनन भराव्याच्या अनुषंगानं ही रॉयल्टी भरली होती. या रॉयल्टीचे 21 कोटी सिडकोला परत करण्याचे निर्देश महसूल विभागानं रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले. धारावी पुनर्विकास प्रकल्पात आतापर्यंत 63,000हून अधिक झोपड्यांचं सर्वेक्षण पूर्ण झालंय. 89,000हून अधिक झोपड्यांना क्रमांक दिलाय. तर गेल्या सर्वेक्षणाच्या तुलनेत सध्याच्या सर्वेक्षणात तळमजल्यावरच्या भाडेकरूंची घरं आणि वरच्या मजल्यांवरच्या बांधकामांचा समावेश आहे. घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगर पुनर्विकासाच्या कामाला अखेर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं वेग दिलेला आहे. त्यानुसार झोपू प्राधिकरणाकडून 6 महिन्यात 16,000 झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण आणि पात्रता निश्चिती पूर्ण करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील 4,053 पैकी 3,200 रहिवाशांना घर भाड्यापोटीच्या धनादेशाचं वाटप करण्यात आले. आतापर्यंत 2500 झोपड्या रिकाम्या करून भूखंड मोकळा करून देण्यात आला आहे. ठाण्यातल्या MBBS विद्यार्थिनीची वॉटर पोलो आशियाई अजिंक्यपद स्पर्धेच्या शिबिरासाठी निवड झाली. गांधी वैद्यकीय महाविद्यालयात ही विद्यार्थिनी शिक्षण घेते. सध्या बँगलोरमध्ये ही शिबिर सुरू आहे.
आरटी अंतर्गत विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यातील पहिल्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली। त्यामुळे आता 1 एप्रिल 2025 पर्यंत पहिल्या प्रतीक्षा यादीमधील विद्यार्थ्यांना प्रवेश करता येणार आहे। इटवाळ्यातील मांडा परिसरात आरटी अंतर्गत शाळेत प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना सापत्न वागणूक दिली जाते। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार उघडकीस आणला। तसंच या प्रकरणी कारवाई करा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेनं दिला। मुंबई शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत दुर्बल वंचित घटकातल्या 25% विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। तसंच विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण संचालकांनी मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे आता 1 एप्रिलपर्यंत पहिल्या प्रतीक्षा यादीतल्या विद्यार्थ्यांना प्रवेश करता येणार आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षेच्या वतीनं LLB 3ऱ्या आणि 5व्या वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या CET प्रवेश परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आणि परीक्षेसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळाली। विद्यार्थ्यांना उद्यापर्यंत अर्ज भरता येणार आहे। CET परीक्षा 3 मे आणि 4 मेला होणार आहे। PhDच्या विद्यार्थ्याला निलंबित केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेत आंदोलन पुकारले। रामदास पी या विद्यार्थ्याचं निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा आंदोलकांनी केला। सरकारने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर टीका केल्यानं निलंबन केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। कोचिंग क्लासेस चालवण्यासाठी कोणतीही नियामक यंत्रणा नाही। 26 वर्ष काय केलं अशा शब्दात हायकोर्टाने राज्य सरकारला धारेवर धरले। याबाबत 24 जून 1998ला आदेश देण्यात आले। कोचिंग क्लासेसचे नियमन करण्यासाठी कायदेशीर आराखडा तयार करणं आवश्यक असतानाही अद्याप त्याची अंमलबजावणी का केली नाही असा सवाल कोर्टाने विचारला। पीओपी बंदी विरोधात मूर्तीकारांनी हायकोर्टात धाव घेतली। पीओपी पासून बनवलेल्या मूर्तीचा वापर आणि विसर्जनाला बंदी घातली। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वांना गणेश मूर्तीकारांनी कोर्टात आव्हान दिले। ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एका लाईव्ह शोमध्ये नेहा कक्कर तिला रडू कोसळले। कार्यक्रमाला उशीर आल्यानं प्रेक्षकांनी तिच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि परत जाण्याची मागणी केली। यावेळी ती प्रेक्षकांसमोर रडू लागली। उशीर झाल्याबद्दल तिने माफी देखील मागितली। मुंबईत ऐश्वर्या रायच्या गाडीला भीषण अपघात झाला। तिच्या गाडीला बसनं धडक दिली। हा कार अपघात कॅमेऱ्यात कैद झाला। सुदैवानं गाडीचं कोणतंही नुकसान झालेलं नाही। भिवंडी, शहापूर आणि कल्याण या ग्रामीण भागात उष्णतेचा पारा चढला असून 41°C तापमानाची नोंद झाली आहे। याचा फटका नागरिकांना बसत असल्यानं नागरिकांची उसाचा चरखा आणि शेतपियाच्या दुकानांकडे गर्दी दिसून येते। तसंच वातावरणातील बदलांमुळे ताप, थंडी, सर्दी, खोकला यासारख्या आजारांना सामोरं जावं लागतं। राज्यात उन्हाचा कडाका वाढला। विद्यार्थ्यांना याचा त्रास जाणवू लागला। त्यामुळे 1ली ते 9वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सकाळच्या सत्रात घ्याव्यात अशा सूचना आपत्ती व्यवस्थापन विभागानं शालेय शिक्षण विभागाला दिल्या। रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली। पावसामुळे मुंबई, गोवा आणि मीरा, नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर काही ठिकाणी रस्त्यावर चिखल झाला। या अवकाळी पावसाचा फटका आंबा, काजूला बसलेला आहे। मुंबईतील हवेच्या निर्देशांकात सुधारणा झाली। अनेक भागातील हवा समाधानकारक श्रेणीत नोंदली जाते। तर समीर ॲपनुसार बुधवारी मुंबईची हवा समाधानकारक श्रेणीत नोंदली गेली। मुंबईचा हवा निर्देशांक बुधवारी सकाळी 72 इतका होता। मात्र अजूनही काही ठराविक भागातील हवा मध्यम श्रेणीत आणि वांद्रे कुर्ला संकुल आणि शिव परिसरातील हवा बुधवारी मध्यम श्रेणीत नोंदली गेली आहे। संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा विरोधकांकडून नेहमी मारला जातात, पण संविधानावर कारभार आम्ही करत आहोत असं म्हणत महाविकास आघाडीच्या कार्यकाळात काय घडलं त्याचा पाढाच एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत वाचला। तर उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली। मुंबईतील रस्ते चांगले करतोय तर तुम्हाला पोटदुखी का, डांबरात हात काळे करण्याची संधी आता तुम्हाला मिळणार नसल्याचं एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला। काहींचा जीव मुंबईच्या रस्त्यांमध्ये असल्याचंही एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिशा सालेन प्रकरणावरून पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। त्याची माहिती विधिमंडळ परिसरात झालेल्या उद्धव ठाकरेंना आमदार वरुण सरदेसाई यांनी दिली। त्यावर उद्धव ठाकरेंनी त्रासून एक शब्द वापरला। त्यामुळे ठाकरे यांनी तो नेमका शब्द कुणाला वापरला असा देखील सवाल आता उपस्थित होतो। दिशा सालेंच्या शवविच्छेदनाची प्रत मालवणी पोलिसांनी 3 वर्षापेक्षा अधिक काळ लपवून ठेवली असा दावा दिशाचे वकील निलेश ओझा यांनी केलाय। दिशा सालेन सामूहिक बलात्कार आणि निर्घुण हत्येची बळी होती। ते तथ्य दडपण्यासाठी पोस्टमॉर्टम रिपोर्ट खोटा दाखवण्यात आला असा आरोपही त्यांनी केला। तर या शवविच्छेदन अहवालानंतर आरोपी आणि त्यांना मदत करणाऱ्या पोलिसांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणीही वकील ओझा यांनी केली आहे।
आपलं सरकार सेवा केंद्रामार्फतची सेवा आता महागणार आहे। सेवेचा दर याआधी 20 रुपये होता, तो आता 50 रुपये असणार आहे। या सेवा केंद्राच्या संख्येतही वाढ केली जाणार आहे। जिथे एक सेवा केंद्र होतं तिथे 2 सेवा केंद्र दिली जाणार आहे, तर जिथे 2 होते तिथे 4 सेवा केंद्र होणार आहे। मंत्री आशिष शेलार यांनी याबाबतची माहिती दिली। विरोधी पक्षनेत्याच्या नावाची अद्याप घोषणा झालेली नाही, यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले। विरोधी पक्षनेता का निवडत नाही याचं लेखी उत्तर आम्हाला देण्यात यावं, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे केलेली आहे। काँग्रेस नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। नागपुरातील हिंसाचार आणि राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत राज्यपालांसोबत चर्चा करण्यात आली। समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नेत्यांना समज द्यावी अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केली। यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, नितीन राऊत यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते। मुंबई महापालिकेने घरोघरी शौचालय उभारण्यासाठी वैयक्तिक 11,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला। यापूर्वी घरगुती शौचालयासाठी शासनाकडून एकूण 5,000 रुपये अनुदान मिळत होते, त्यामुळे आता रक्कम वाढल्यानं लाभार्थ्यांना एकूण 16,000 रुपये अनुदान मिळणार आहे।